भाग तिसरा, टिळकांचे अंतरंग. विहीर खणून झाली टिळकांना व आम्हा सर्वांना फार आनंद वाटला. आता विहीर बांधायची. तेथे एक वडारी होता. त्याने 500 रुपये घेऊन ती बांधून देण्याचे कबूल केले. दरमहा त्याला 50 रुपये द्यायचे. टिळकांना ट्रॅक्ट सोसायटीचा 100 रुपये पगार होता. त्यातून 50 रुपये गेले. खाली राहिलेल्या 50 रुपयात 22 रुपये चाकर नोकरांना जात. उरलेल्या 28 रुपयात दत्तूला 10 रुपये पाठवावे लागत. 18 आम्हाला संसार करायचं होतं. आमच्या घरी 4 नोकर होते व 5वा राखणदार भिल्ल होता. भिल्लाला ठेवायला पाहिजे. तो जरी हजर नसला तरी चालेल. त्याचा पगार चालू झाला की आमची हजेरी घेण्यास चोर कधी येत नसत. ह्याच गडबडीत 2 पत्रे आली. एक हौशीचे व दुसरे सुगंधराव करमरकरांचे. हौशीला बाळंतपणासाठी यायचे होते. हे तिचे पहिले बाळंतपण. सुगंधराव करमकर हवा बदलण्यासाठी येतो म्हणत होते. टिळकांचा स्वभाव असा होता की कधी कोणाला नाही म्हणायचं नाहीत. आग्रहही करायचे नाहीत. कोणी येतो म्हटले तर ते या म्हणायचे, जातो म्हटले तर जा म्हणायचे. त्यांनी दोघांना या म्हणून पत्र पाठवले. माणसे आली. हौशी, हौशीचा नवरा, तिची सासू, सुगंधराव करमकर, त्यांचे कुटुंब व 4 मुले, माटेगावकर, टिळक व मी अशी 12 माणसे आम्ही झालो. व एवढ्यांचे 18 रुपयात करायचे. शेतात कांदे, बटाटे, पुदिना, कोथिंबीर, टमाटो, हिरवी मिरची हा माल आम्हाला पुरेल इतका भरपूर होता. तसे घरच्या गाईचे दूध, तूप, लोणी, ताक हेही भरपूर होते. विहिरीचे गोड पाणी व सर्व मंडळींचे गोड स्वभाव यामुळे कधी कोणी कंटाळले नाही. बाजरी ज्वारी जे असेल ते सारे आनंदाने खात. विडी, काडी, तेल, मीठ, चहा, साखर, घासलेट, काड्याच्या पेट्या वगैरे सामानाखेरीज बाजारातून त्या 10 महिन्यात दुसरे सामान आणावे लागत नाही. पण आमच्या ह्याही संसारात गमतींना काही तोटा नव्हता. एक दिवस रात्री आम्ही जेवायला बसलो असता काहीतरी जळाल्याची घाण येऊ लागली. बाहेरच्या खोलीत सायकलचा दिवा पेटलेला पुस्तकांच्या कपाटावर ठेवला होता. तो भडकून मोठा जाळ झाला होता. आम्ही सर्व धावून गेलो. त्याच दिवशी दत्तू आला होता. मी म्हणे दिव्यावर राख टाका. ते म्हणत नाही, पाणी टाका. तिकडे भडका अधिकच होऊ लागला. ते मोठमोठ्याने ओरडू लागले की जिथे तिथे माझा असा पाण उतारा करते. इतक्या दत्तूने काठीने दिवा खाली पाडला व राख टाकली. या वादात बराच वेळ गेला. दत्तू, तू जिथे तिथे माझा अपमान करतोस. तुला माझी किंमत कळली नाही. मला किंमत कळली आहे, पण ही वेळ किमतीची नाही. वारा सुटला आहे. पाण्याने आणखीन भडका होईल. होऊ दे, तुला काय त्याचे? माझे घर जळले. मी मालक आहे. पण राग टाकताच दिवा विझला होता. टिळकांचा रागही शांत झाला होता. ते आपल्या ऑफिसमध्ये गेले व थोड्या वेळाने कविता घेऊन बाहेर आले. टिळकांना आपले दोष कळू लागले होते व ते घालवण्याचा ते आटोकाट प्रयत्न करीत. ही कविता म्हणजे त्यांचे पिळवटून निघालेले हृदयच आहे. तोवरी संताप संताप, जोवरी पदरी पाप, अभिमाने अकळिले, जोवरी क्रोध पिशाचे पिळले, हार फुलांचा दिसशी, अवचित साप भयंकर होशी, ज्ञान तरंगी तरशी, गरगर मोहावरती फिरशी. खिस्तावला वशाता, पुनरिपी वश होशी निजती चित्ता. म्हण आपणा तरलेला, जा कर बोध समस्त जगाला, मी पण जोवर मेले नाही खांबावरती खिळले. राहुरीसच टिळकांनी पुष्कळ भजने व अभंग लिहिले. एक दिवस टिळक काही ख्रिस्ती मंडळींसह फिरायला गेले असता तिकडून एक दिंडी आली. ख्रिस्ती उपासन पद्धतीत पाश्चात्य संगीताला व पद्धतीला मिळालेले प्राधान्य कमी झाले पाहिजे तर टिळकांना वाटून त्यांनी त्याच दिवशी तुझं सोडून ख्रिस्तात जाऊ कुठे, ख्रिस्ती गुरुमाऊली वगैरे पुष्कळशी प्रसिद्ध भजन गीते रचली. भक्तिभावाने ओथंबलेले त्यांचे पुष्कळचे अभंगही येथेच लिहिले गेले. 1905 व 1906 साली त्यांनी धार्मिक स्वरूपाची कविता फार लिहिली. उपासना संगीतात 682 पैकी 254 गीते त्यांची आहेत. ह्याशिवाय प्रभूंची प्रार्थना व भजन संग्रह ही त्यांची 2 पुस्तके याच स्वरूपाची आहेत. यापैकी बहुतेक त्या काळातली आहेत. या कविता वाचल्या त्यावेळी टिळकांची मनस्थिती कशी होती हे दिसून येते. आपण बुद्धीने प्रथम ख्रिस्ती झालो, परंतु मनाने ख्रिस्ती होण्यास पुढे 10-12 वर्षाचा काळ जावा लागला असे टिळक म्हणत. व या सुमारास तो दुसरा बदल त्यांच्यात होऊ लागला होता असे म्हणण्यास हरकत नाही. त्यांच्या अंतरीची तळमळ ह्या वेळच्या कवितातून दिसून येते. त्यांच्या अंगी असलेला अभिमान लयाला जाऊन ईश्वराच्या ठायी शरणवृत्ती अधिक दिसून येऊ लागली होती. 1906 साली त्यांनी लिहिलेले हे गीत म्हणताना त्यांच्या डोळ्यांना पाणी येत असे व आम्हालाही ते म्हणताना अजून काहीतरी निराळेच वाटते.
चाल आरती ज्ञानराज. शेवटी प्रभुराया बिलगलो तुझिया पाया. गेले रे गेले माझे आजवरी जन्म वाया. वाटल तुझ्या मी शिष्य थोर, शिष्य धर्मी धुरंधर वाटले अभिमाने. आता लाज वाटे फार, मी पणे फसविले तुला मला दूर केले. सर्वता स्वमानाचे तुझ्या नावे दास्य केले. मजला बुद्धी नाही, बळ नाही, ज्ञान नाही. तूच रे तूच माझे आता ख्रिस्ता सर्व काही. मजला दृढ धरी नको जाऊ देऊ दुरी. एवढी भीक घाली वाट पाहतो मी दारी.